नमस्कार, आपले स्वागत आहे किरणचं किचन मराठी या चॅनलमध्ये। आज आपल्याला एकदम साधी आणि सोपी पटकन होणारी भाजी करायची आहे, ती म्हणजे अंड्याची भाजी। यासाठी मी कांदे कापून घेतले, टोमॅटो कापून घेतले आहेत। त्याचबरोबर इथे मी 7 अंडी उकडून आणि अशी चौकोनी कापून घेतलेली आहेत। सर्वप्रथम मी इथे पाव वाटी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तर हे कांदे आहेत ते मी घालत आहे। जवळजवळ 3 कांदे इथे मी घेतलेले आहेत, जरा बारीक चॉप केलेले आहेत। त्याच्याबरोबर मी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि त्यानंतर मी कोथिंबीर घातलेली आहे। जवळजवळ अर्धा कप कोथिंबीर आहे। ही कोथिंबीर ऑप्शनल आहे, तरी सुद्धा कोथिंबीर जर घातलात तर खूप चव चांगली येते। कोथिंबीर मी इथे घातलेली आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी मीठ घालते आहे, इथे प्रमाणानुसार मीठ आहे। ते 7 अंडी उकडून मी कापून घेतलेले आहे, त्या प्रमाणाने जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मी मीठ घातलेलं आहे। इथे मी जाडं मीठ घातलेलं आहे, तुम्ही बारीक मीठ घालू शकता सेम प्रमाणामध्ये। आता व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि हे जे कांदा आहे तो व्यवस्थित परतून असा गुलाबीसर व्हायला हवा। गुलाबीसर झाला की तो कांदा शिजला जातो। अजून आपण थोडा वेळ ढवळूया। आता टोमॅटो घालायची वेळ आलेली आहे, टोमॅटो घालून घ्यायचा आहे आपल्याला। 2 टोमॅटो इथे मी घातलेले आहेत, कापून घातलेले आहेत, एकदम बारीक नाही कापले, थोडेसे रफली चॉप आहेत, कारण टोमॅटो व्यवस्थित एकजीव होतो। टोमॅटो टाकल्यानंतर मी आता त्यामध्ये जवळजवळ पाव चमचा हळद टाकलेली आहे। त्यानंतर मी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, मध्ये तिखाला घातलेला आहे। अर्धा चमचा मसाला घालत आहे, गरम मसाला घालत आहे। गरम मसाला घालून आता व्यवस्थित ही भाजी एकदम परतून घ्यायची आहे आणि भाजीचा रंग असा चेंज झाला पाहिजे। टोमॅटो व्यवस्थित त्यामध्ये शिजला गेला पाहिजे, तोपर्यंत आपण जरा ढवळून घ्यायचं आहे। गॅस बारीक करून थोडंसं आपण शिजायला द्यायचं आहे, अगदी 5 ते 7 मिनिटं। बघा सुगंध व्यवस्थित येतो, सगळे मसाले गेलेले आहेत, मीठ गेलेलं आहे। आपल्याला यामध्ये कापलेले अंडी घालायचे आहेत, पण अंडी घातल्यावर ते सुकं होणार ना मिश्रण, म्हणून यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे। जवळजवळ 1 पेला पाणी घातलेलं आहे। आता त्यामध्ये पाणी पण शिजायला द्यायचं आहे, जवळजवळ अर्धं झालेलं आहे। मी आता कापलेली अंडी घातलेली आहेत, ही 7 अंडी घातलेली आहेत मी कापलेली। आणि आता त्यामध्ये परत आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। कोथिंबीर घातली तर छान चव येते, त्यामुळे मी परत कोथिंबीर घातलेली आहे। व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला, म्हणजे अंडी आहेत, अंड्यांना ती भाजी व्यवस्थित कोट झाली पाहिजे, एकत्र झाली पाहिजे, एकजीव झाली पाहिजे, व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे। ही भाजी नक्कीच करून बघा, तुम्हाला आवडेल। जसा भुर्जीचा प्रकार आहे तसंच आहे, पण ही अंडी उकडून मी ती कापून घेतलेली आहे। आता आपली भाजी तयार झालेली आहे, डब्यासाठी वगैरे ही भाजी वापरू शकता। मी इथे आंबोळ्यांबरोबर सर्व केलेली आहे, आंबोळ्यांबरोबर पण खूप चांगली लागते ही भाजी। तर ही भाजीची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।